मंडळी, किती वेळा आपल्या आस्थेचा विश्वासघात झाला तरी आपले डोळे उघडायला तयार नाहीये. आज पुन्हा महाराष्ट्रातला एक हाय प्रोफाईल भोंदू बाबा गजाड गेला, जो स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणायचा. मोठे नेते, सेलिब्रिटी, उद्योजक सगळे त्याच्या पुढे हात जोडून उभे असायचे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा तर त्याचे पाय धुवायच्या आणि तो लोकांचे भविष्य सांगायचा. ज्यांनी विश्वासानं आपला हात त्याच्या हातात दिला, त्या आया बहिणींच्या अब्रूवर त्यानं हात टाकलाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर. जगामध्ये सगळीकडे एप्स्टीन फाईलची चर्चा सुरू असताना आपल्या महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये एक असाच लिंग पिसाट नराधम एप्स्टीन सापडलाय, ज्याचं नाव आहे अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात. मित्रमैत्रिणींनो, हा कॅप्टन बिप्टन काही नाही आहे, फक्त भोळ्या भाबळ्या महिलांना, लोकांना फसवण्यासाठी, सॉफिस्टिकेशन दाखवण्यासाठी हा स्वतःच्या नावासमोर कॅप्टन लावायचा. पोलिसांच्या प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये असं आढळलंय की 58 महिलांनी याच्यावर दुष्कर्माचा आरोप लावलाय. याच्या घरावर जेव्हा पोलिसांनी रेकी केली ना, त्यावेळेस कित्येक पेनड्राईव्ह सापडलेत ज्याच्यामध्ये अश्लील कॉन्टेंट आहे. हा महिलांना ब्लॅकमेल करायचा, त्यांचा लैंगिक शोषण करायचा, त्यांना त्रास द्यायचा. ह्याचा एक असा व्हिडिओ समोर आलाय जो मी तुम्हाला दाखवू सुद्धा शकत नाही. पण त्या व्हिडिओमध्ये काय मी तुम्हाला सांगतो. त्या व्हिडिओमध्ये हा माणूस लघवी करतोय, हा भोंदू बाबा लघवी करतोय आणि एका भोळ्या भाबळ्या स्त्रीला ते प्यायला देतोय. ती भोळी भाबळी स्त्री आपली प्रॉब्लेम घेऊन आली आणि तिच्यासोबत हा भोंदू महाराज, नराधम महाराज असा अत्याचार करतोय. पण असं म्हणलं जातंय की हा बाबा साधा सुधा बाबा नाही आहे, याचे खूप मोठे पॉलिटिकल कनेक्शन आहेत. तुम्ही इंटरनेटवर याचं नाव सर्च करा, तुम्हाला याचे फोटोज मोठ्या मोठ्या पॉलिटिशियनसोबत दिसतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत दिसतील, एकनाथ शिंदेसोबत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की याचे फोटोज तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्यासोबत सुद्धा दिसतील. त्या फोटोजमध्ये तुम्हाला दिसेल की रुपालीताई चाकणकर या भोंदू बाबाच्या पाया पडत आहेत. एवढंच नाही, या भोंदू बाबाचे पाय धुवून पाणी पित आहेत. आता तुम्ही म्हणाल की रुपालीताई चाकणकरांना थोडीच माहिती होतं की हा बाबा असा निघेल म्हणून. तुमचं खरं आहे, मला सुद्धा असंच वाटलं होतं. पण मी एक बातमी ऐकली 2 वर्षा अगोदर एका लोकल रिपोर्टरनं या भोंदू बाबाचा पर्दाफाश केला होता. त्यानं खबरदार पुढारी या नावाच्या पेपरमध्ये याचा लिखाचिट्टाच सगळं बाहेर काढला होता. आणि त्यावेळेस रुपालीताई चाकणकरनी त्या पत्रकारावर दबाव आणला आणि म्हणलं की तुझ्याकडे काय प्रूफ आहे, तू म्हणतोय बाबाबद्दल आरोप लावतोय. आणि तुम्ही ॲक्च्युली बघा, ज्याच्यावर लैंगिक शोषण होतं अशा महिला समोर येत नाहीत, कारण त्यांना बदनामीची भीती असते. म्हणून त्यावेळेस त्या पत्रकाराला कोणतीच अशी महिला मिळाली नाही जी पोलिसाला जबाब देईल. त्यामुळं त्या पत्रकाराला ती बातमी मागे घ्यावी लागली. आता तुम्ही बघा, रुपालीताई चाकणकर जर त्यावेळेस त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या महाराष्ट्र राज्याच्या, त्यांनी जर त्यावेळेस ॲक्शन घेतलं असतं तर तुम्ही इमॅजिन करा, या 2 वर्षामध्ये या भोंदू बाबांनं कित्येक महिलांचा लैंगिक छळ केला असता, तो थांबला असता. ताईंनी तसं काहीच केलं नाही. ताईंनी उलट त्या पत्रकारावर दबाव आणला. त्यामुळं 2 वर्ष हा मॅटर दाबून राहिला. जाऊ द्या, हे पॉलिटिकल मॅटर आहे, पोलीस यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच आपल्या राज्याचे गृहमंत्री सुद्धा असं म्हणण्यात येत आहे की यामध्ये खूप सिरियस आहेत आणि ते ॲक्शन सुद्धा घेणार आहेत, म्हणून त्यांनी SIT नेमली. आणि माझी अशीच अपेक्षा आहे फडणवीस साहेबांकडून की त्यांनी या मॅटरमध्ये योग्य कारवाई करावी आणि कोणी पण असेल त्याला अटक करावं. पण या सगळ्या गोष्टीतून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आपला समाज अशा भोंदू बाबांच्या चक्करमध्ये का पडतो? ही पहिली वेळ आहे का की अशा बाबांमुळं महिलांचा छळ झालाय, लैंगिक अत्याचार झाले त्यांच्यासोबत? असं नाही आहे. याच्या अगोदर सुद्धा असे खूप एक्झाम्पल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अक्रॉस द रिलिजन आहे, सगळ्या रिलिजनमध्ये असे भोंदू बाबा आहेत, एका पर्टिक्युलर रिलिजनचं म्हणून नाही आहे. तुम्ही बघा, आसाराम बापू, राम रहीम बाबा. बेळगावमध्ये एका मुस्लिम मौलानानं 5 वर्षाच्या लहान मुलीसोबत दुष्कर्म केला होता. एक पंजाबचा पादरी आहे, त्याचं नाव तेजेंद्र आहे, त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्यामुळं मला तुमच्याशी एक संवाद करायचा आहे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की अशा भोंदू बाबाच्या चक्करमध्ये पडू नका. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात, प्रॉब्लेम जातात, पण
अशा प्रॉब्लेमच्या वेळी अशा बाबांच्या चक्करमध्ये पडल्यामुळं आपलं नुकसान होतं. अशा बाबांना काही अक्कल विक्कल नसते आणि देव हा प्रत्येक माणसात असतो. देवाला शोधण्यासाठी अशा गाढवाकडे जायची काहीच गरज नाही, अशा नराधामाकडे जाण्यासाठी काहीच गरज नाही. आपण जर चांगले राहिलोत, आपण जर चांगलं आचरण केलं तर देव आपल्याला आपोआप मिळतो. आणि जर समजा तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर आपल्या भावंडांकडे जा, आपल्या मित्रांकडे जा. जर समजा तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडे जा. जर समजा तुम्हाला मेंटल प्रॉब्लेम असेल तर सायकोलॉजिस्टकडे जा. पण तुम्ही अशा बाबांच्या चक्करमध्ये पडू नका. शेवटी मी एवढंच सांगेन, महाराष्ट्र सरकारनं अशा बाबांवर कडक कारवाई करायला पाहिजे आणि याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, तुमचं या सगळ्या विषयावर म्हणणं काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, तुमचं धन्यवाद. असंच आमच्या व्हिडिओजला बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.